नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब घेऊन आलो मित्रांनो. इजी भरती निघालेली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकरिता मुकादम या पदासाठी 135 पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. 135 पदं नव्याने भरली जाणार आहेत. आता ही पदे कशा पद्धतीने भरली जाणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, ओके, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी आर आलेला आहे, जो की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आकृतिबंधात मुकादम या पदनामाची 135 नवीन पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं नगर विकास विभागाकडनं दिनांक 27/7/2026 लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे मित्रांनो. ओके, आता यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना, जी की आपण वाचून घेणार आहोत. आता याच्यामध्ये दिलेला संदर्भ क्रमांक 1 येथील नगर विकास विभागाच्या दिनांक 15/2/2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या एकूण 5,716 पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकरिता मंजूर करण्यात आलेल्या आकृतिबंधामधून सफाई कामगाराची 135 पदे कमी करून मुकादम या पदनामाची नवीन 135 पदे निर्माण करण्याबाबत संदर्भ क्रमांक 4 येथील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 1469 मध्ये देण्यात आलेल्या मंजुरीनुसार याबाबत आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे संदर्भ क्रमांक 5 येथील प्रस्ताव शासनास मान्यतेवर सादर करण्यात आलेला आहे. आता यामध्ये दिलेल्या प्रस्तावना 3 नंबरला प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मंजूर आकृतिबंधामधील सफाई कामगार वेतन श्रेणी दिलेला आहे S1 15,000 पासून 47,600 पर्यंत. यांच्या एकूण 1891 मंजूर पदांपैकी 135 पदे कमी करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 51 मधील तरतुदीनुसार मुकादम या पदनामाची 135 पदे नवीन पदे वेतन श्रेणी S5 म्हणजे 18,000 पासून 56,900 पर्यंत निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता हे जे 135 पद आहे त्याच्याबद्दल आपण जाणू. आता शासन निर्णय दिलेला आहे. आता आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संदर्भ क्रमांक 5 येथील पत्रामध्ये सादर करण्यात आलेला प्रस्ताव विचारता घेता संदर्भ क्रमांक 1 येथील निर्णयामध्ये मंजूर करण्यात आलेला महानगरपालिकेच्या मंजूर आकृतिबंधातील सफाई कामगार वेतन श्रेणी S1 15,000 पासून 47,600 च्या एकूण 1891 मंजूर पदांपैकी 135 पदे सोबत जोडलेल्या प्रपत्र ई मध्ये नुसार कमी करण्यात येऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 51 मधील 4 तरतुदीनुसार मुकादम या पदनामाची 135 नवीन पदे S5 सॅलरीनुसार 18,000 पासून 56,900 वेतन श्रेणीमध्ये निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे यामध्ये त्यांनी काय दिलेले आहे, टोटल इथे सांगण्यात आलेलं आहे की मुकादम या पदांची 135 पदे निर्माण करण्यात आलेली आहे, जे की ते याच्यातून कमी करण्यात आलेले आहे. सफाई कामगार या पदातून कमी करण्यात आलेले आहे. 1891 पदांपासून मायनस करून 135 पदे नवीन मुकादम पदाची काढलेली आहेत. आता यामध्ये दिलेलं आहे त्यांचं इथं वेतन स्तर वगैरे, जे की दिनांक 27/7/2026 चे प्रपत्र E1. ओके, आता याच्यामध्ये दिलेल्या अनुक्रमांक, पदनाम, वेतन श्रेणी दिनांक 15/2/2021 रोजीच्या मंजूर पदसंख्या दिलेली आहे आणि सुधारित पदसंख्येच्या देण्यात आलेल्या आहे. आता सफाई कामगार या पदासाठी S1 सॅलरी आहे 15,000 पासून 47,600 पगार. याच्यामध्ये 2021 मध्ये 1891 पदे काढण्याचा निर्णय घेतलेला होता, पण आता सध्या सुधारित त्यांनी करून मायनस केलेली 135 पदं, तर आता 1756 पदे भरण्यात येणार आहे. त्यानंतर 2 नंबरचा आहे मुकादमसाठी S5 सॅलरी 18,000 पासून 56,900 पर्यंत पगार असणार आहे. यांच्यामध्ये 135 पदे भरण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा हा जी आर आलेला आहे. तर तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचं आहे, तर आता या परमनंट पद असणार असल्यामुळे आता जेव्हा पण आता छत्रपती संभाजीनगर असो किंवा नागपूर खंडपीठ असो का मुंबई उच्च न्यायालय असो यांच्यामार्फत ही भरती भरली जाणार आहे.
तर ही परमनंट भरती असल्यामुळे जी परमनंट ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, याची एक्झामिनेशन घेण्यात येईल. त्याच्यानंतर हे पदं भरली जातील. ओके. तर आता याचा जी-आर आलेला आहे. तर लवकरच त्याची पदं भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट पण येणार आहे. तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर लगेचच तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ मी शेअर करेल मित्रांनो. तत्पूर्वी आपल्याला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला याची PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशीच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी दोस्तो, अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.